हत्तीने कितीतरी ठरवलं की मला हरिण व्हायचं आणि हरणाने कितीतरी ठरवलं मला हत्ती व्हायचं, तर ते शक्य नाही मित्रांनो. चिकन खाऊन वजन कमी करताय. 6 रसांचा आहारात समावेश पाहिजे की सकाळचे जेवण राजाप्रमाणे पाहिजे, दुपारचं प्रजेप्रमाणे आणि रात्रीचं भिकाऱ्या. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टी आपले त्रयस्तंभ सांगितले. पण लवकर तुमचा वेट लॉस होतोय किंवा लवकर वेट गेन होते, पण शॉर्टकट नेहमी धोकादायक असतो. मित्रांनो, समाजामध्ये बरेच लोक वजन वाढवण्याचा किंवा वजन कमी करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की माझी शरीरयष्टी किंवा माझी बॉडी एकदम फिटनेसमध्ये असावी. त्यासाठी प्रत्येक जण अगदी मनापासून प्रयत्न करत असतो. परंतु त्यांच्याकडून ज्या काय चुका किंवा काय गैरसमज, काय चुका होत असतील त्या टाळण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. वजन वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणजे बेसिक गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत, त्यासाठी मी तुम्हाला आज मार्गदर्शन करतोय की हत्तीने कितीतरी ठरवलं की मला हरिण व्हायचं आणि हरणाने कितीतरी ठरवलं मला हत्ती व्हायचं, तर ते शक्य नाही मित्रांनो. म्हणजे हत्तीची एक वेगळी प्रकृती आहे, हरणाची एक वेगळी प्रकृती आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ अशा 3 प्रकृती सांगितल्या. म्हणजे हत्ती किंवा कफाचा माणूस असा हत्तीसारखा किंवा भारदस्त त्याचं शरीर, पित्ताचा माणूस म्हणजे असा मीडियम आणि वाताचा सडपातळ म्हणजे असा हाडकुडा. ह्या ज्या प्रकृती आहेत ती त्याच्या जन्माच्या वेळेस तयार झाल्या. म्हणजे शुक्र शोणित जीव संयोगी आत्म प्रकृती विकार हा समोच्यती गर्भ इति उच्यते. म्हणजे गर्भाची डेफिनेशन किंवा गर्भ तयार होत असताना ती प्रकृती तयार होती आणि ती तशीच पुढे राहत असते. त्याच्यात तुमची अनुवंशिकता, आई वडिलांची शरीरयष्टी किंवा पूर्वजांची शरीरयष्टी याचा विचार घ्यावा लागतो. म्हणजे प्रत्येकाला जर सगळ्याला फिटनेसमध्ये राहावं वाटत असेल किंवा प्रत्येकाला समतोलच शरीराचा पाहिजे असला, तर ते प्रत्येकाचा समतोल किंवा प्रत्येकाचा फिटनेस वेगळा असणार आहे. कफाच्या प्रकृती थोड्या मेदस्वी, जरा स्थिर अशा असणार आहेत. वाताच्या तुळतुळीत असणार आहेत. पित्ताच्या समप्रमाणात किंवा दोन्ही बॅलन्स अशा प्रकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं एखाद्या कफाच्या माणसाने वाताच्या माणसाकडे बघायचं म्हणजे हत्तीने हरणाकडे बघायचं मला तब्येत कमी करायची म्हणल्यासारखं आहे, तसं नाही होऊ शकत. म्हणजे हरिण त्याच्या जागी बरोबर आहे, हत्ती हत्तीच्या जागी बरोबर आहे. त्याच्यामुळं ज्या काय मिसकन्सेप्शन्स किंवा गैरसमज समाजामध्ये आहेत किंवा मला एकदम स्लिम फिटच व्हायचंय कफाच्या व्यक्तीने म्हणणं, तर ते पहिल्यांदा चुकीचं आहे. तुम्ही हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या उंचीच्या मानाने आपलं शरीर व्यवस्थित राहावं, आपले 7 धातू 3 दोष व्यवस्थित राहावे आणि आपण निरोगी राहावं, म्हणजे आजारी पडू नये, हा त्यातला उद्देश असला पाहिजे. म्हणजे तरीही सांगितलंय की अतिच ठेवल्यापेक्षा अति कारशच बरे. म्हणजे जी काय स्थूलता आहे त्याच्यापेक्षा कारशता किंवा कमी वजनाचंच किंवा आपलं बलकी शरीर नसावं हे देखील त्या शास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णिलेलं आहे. परंतु याचा विचार करत असताना, त्याच्या अनुषंगाने बोलत असताना काही गोष्टी अशा लक्षात येतात की जे काय वजन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारे लोक आहेत, ज्यांचं वजनच कधी वाढत नाही, तर त्यांच्यामध्ये त्यांनी वजन वाढवणं असू द्या किंवा कमी करणं असू द्या, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तिथं मला बरेच लोक विचारतात डॉक्टर असल्या कारणाने की तुम्ही सर मला औषध द्या, मला वजन वाढवण्यासाठी औषध द्या, कमी करण्यासाठी औषध द्या. मी प्रत्येकाला एकच ऍडवाइस देतो की औषधाचा रोल फक्त 25%, 75% रोल तुमच्या डाएट आणि एक्सरसाइजचा आहे. तुम्ही जर म्हणजे कुठल्या आजाराच्या कारणाने जर तुमचं वजन वाढत नसेल किंवा कुठल्या आजाराच्या कारणाने जर तुमचं जास्त वजन वाढत असेल, तर त्या आजारावर काम करणं तिथं औषधाचा रोल येतो. परंतु जर तुम्हाला कुठलाच आजार नसेल आणि फक्त दिनचर्या, ऋतुचर्या ज्या काही गोष्टी तुमच्या बदलल्या जीवनशैलीतल्या, त्याच्यामुळे जर तुमचं वजन वाढत असेल, कमी होत असेल, तर त्या करेक्ट करणं गरजेचं असतं. आणि त्या करेक्ट करत असताना आपण आहार आणि विहार ह्या 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यात काय येतं, आहार म्हणजे डाएट आणि विहार म्हणजे एक्सरसाइज आपण म्हणू शकतो त्याला. खाल तसे व्हाल म्हटले, जे काय तुम्ही खाल तशी तुमची प्रकृती बनणार आहे. तुमचा इंटेक किती, तुमच्या शरीराची गरज किती या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही आहार सेवन केला पाहिजे. त्याच्यामुळं डाएट आणि एक्सरसाइजचा रोल 75%. त्यातनं पण मी अजून तुम्हाला त्या अनुषंगाने बारकाईने सांगायचं म्हटलं तर ज्याला वजन वाढवायचंय त्याचा एक्सरसाइज कमी असला पाहिजे आणि डाएट मजबूत असला पाहिजे. बघा, आणि उलट ज्याला वजन कमी करायचंय त्याचा एक्सरसाइज जास्त असला पाहिजे आणि डाएट थोडा असला पाहिजे. मग आता इथे कमी, थोडा, जास्त ह्या अनुषंगाने नंतर बोलत असताना कमी आहार घेणं ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही उपाशी राहावा असा होऊ शकत नाही किंवा असं नाहीये. तुम्ही काहीतरी हलकं खाल्लं पाहिजे. म्हणजे ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी एक्सरसाइज जास्त करायचा आहे. त्यांनी चालणं, भरभर चालणं, घाम काढणं, सूर्यनमस्कार असतील किंवा 5 ते 7 किलोमीटर चालणं, घाम निघणं अपेक्षित आहे. जेव्हाही वजन वाढलेलं असतं तेव्हा आपला मेद किंवा मांसधातू वाढलेला असतो. मेद धातू जेव्हा वाढलेला असतो तेव्हा चरबी वाढलेली असते. तेव्हा मेदाचा आणि स्वेदाचा खूप जवळचा संबंध आहे. एकदा का घाम बाहेर पडला शरीराच्या किंवा मेदातनच
स्वेदातनच मेद कमी होत असतो आपल्या शरीरातला, त्यामुळे चरबी ही घामावाटेच कमी होत असते. त्यामुळे एक्सरसाइज मस्ट आहे. आणि एक्सरसाइज करून जी भूक लागल त्यावेळेस जर तुम्ही जास्त बलकी असा डाएट घेतला तर पुन्हा तुमचा अग्नी वाढलेला असतो, डायजेशन वाढलेला असतो व्यायामाने, त्यामुळे अजूनच वजन वाढतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी एक्सरसाइज प्रचंड करायचा. आणि ज्या काय छोट्या छोट्या हलक्या गोष्टी आहेत, आपण त्याला लघु आहार म्हणू शकतो, म्हणजे त्यांनी पोटाला आधार पण मिळाला पाहिजे आणि तुमचं वजन पण नाही वाढलं पाहिजे. अशा काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. मुगाचं कडण झालं, मुगाचं वरण झालं, किंवा मूग तांदूळ भाजून त्याची खिचडी झाली. भात हा किंवा तांदूळ हा भाजल्यानंतर ना हलका होतो आणि त्याच्यामुळे त्याचं भाजून खिचडी किंवा भात केल्यानंतर वजन वाढत नाही. मूग तांदूळ भाजून खिचडी झालं, राजगिऱ्यासारखा राजगिऱ्याचा लाडू झालं, वरईचा तांदूळ किंवा वरईची भगर झालं, त्याच्यानंतर साळीच्या लाह्या झालं. ह्या गोष्टी किंवा हे तुम्ही डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या लोकांनी ठेवलं पाहिजे. आणि वजन वाढवणाऱ्या लोकांसाठी किंवा वजन ज्याला वाढवायची अपेक्षा इच्छा आहे त्याने डाएट आणि एक्सरसाइज, म्हणजे त्याचा एक्सरसाइज थोडासा असला पाहिजे. थोडासा म्हणजे की जेणेकरून त्याच्या शरीरात जे काय धातू त्याचा क्षय नाही झाला पाहिजे. आधीच त्याची तब्येत नसती किंवा त्याचा मेद धातू जास्त नसतो, त्यामुळे थोडासा त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठीचा थोडासा व्यायाम त्याला पाहिजे. आणि त्यांनी आहार मजबूत घेतला पाहिजे. म्हणजे मजबूत याचा अर्थ काय की बलकी गोड आहार त्याने घेतला पाहिजे, त्याने दूध घेतलं पाहिजे तूप टाकून, त्यांनी केळ खाल्लं, त्यांनी झोप घेतली पाहिजे. म्हणजे दिवसा झोपलं तरी चालण्यासाठी ज्याला वजन वाढवायचे त्यांनी, पण ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी दिवसा झोपून चालणार नाही. त्याने अजून वजन तुमचं खाल्ल्यानंतर झोपल्याने वाढणार आहे. त्यामुळं ह्या आहारातल्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चुका काय होतात समाजामध्ये, तर ज्याला वजन वाढवायचंय किंवा ज्याला वजन कमी करायचं, आता आपण बघतो जिम किंवा जे काही ट्रेंड मार्केटला चालू आहेत की बाबा वजन कमी करण्यासाठी फक्त चिकनच खाऊन राहायचं, तर ते सगळ्यात चुकीचं किंवा आयुर्वेदाच्या अनुषंगाने त्याला आपण ते बरोबर नाही असं म्हणू शकतो. का तर सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारण, जे काय समान गुणाच्या गोष्टी आहेत किंवा समान आणि समानाची वृद्धी होती. म्हणजे दुधात दूध ओतलं तर ते वाढणार आहे, पाण्यात पाणी टाकलं तर ते पाणी वाढणार आहे. तसं तुम्ही जर मांस खाल्लं तर तुमचं मांस वाढणार आहे, म्हणजे वजन वाढणार आहे. तर आता जे काय फॅड आले किंवा ट्रेंड आलाय की जिम करणारे जे लोक आहेत ते फक्त मांस सेवन करतात, म्हणजे चिकन खाऊन वजन कमी करतात. म्हणजे ते त्यांचं फॅट लॉस, कार्बोहायड्रेट लॉस किंवा कार्बोहायड्रेट नसणारं डाएट असं अनुषंगाने ते विचार करतायत. परंतु आपण आहाराचा विचार करताना षडरसात्मक आहार असा आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि एक्सेस किंवा कोणताही अतिरेक टाळला पाहिजे. 6 रसांचा आहारात समावेश पाहिजे. तरतम भावाने मी मागाशी सांगितलेल्या गोष्टी की जे काय वजन वाढवण्यासाठी, जे काय कमी करण्यासाठी पाळायला पाहिजे त्या पाळल्या पाहिजे. ही गोष्ट झाली आहाराची आणि एक्सरसाइजची. खाण्याच्या वेळा याच्यानुसार सुद्धा शरीरयष्टीची आपल्याला काय सांगितलंय शास्त्रामध्ये की सकाळचं जेवण राजाप्रमाणे पाहिजे, दुपारचं प्रजेप्रमाणे आणि रात्रीचं भिकारी म्हणजे रात्रीचं थोडं पाहिजे. ह्याच्या नेमकं उलट व्यवहारात होतो. सकाळी जेवण मजबूत करायच्या ठिकाणी किंवा सूर्यप्रकाश जास्त असतो, जास्त जेवढं पाहिजे तर तिथं थोडंसं काहीतरी लाईट नाश्ता केला जातो, दुपारी थोडं त्यापेक्षा जास्त खाल्लं जातं आणि संध्याकाळी भरपूर जेवण केलं जातं आणि लगेच झोपलं जातं. तर ह्याच्यामुळं जी काय पहिली व्ही शेप बॉडी असायची पुरुषांची, चेस्ट ब्रॉड, कंबर छोटी, तर तसं आपल्याला बघायला मिळत नाही. आजकाल पुरुषांमध्ये काय होतं की वरचा भाग कमी आणि खालचा भाग मोठा म्हणजे कमरेचा. तर ते ह्या जेवणाच्या पॅटर्नमुळे पण आपल्याला पाहायला मिळते सध्या समाजात. त्याच्यामुळं हा जेवणाचा पॅटर्न सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तितकंच. एकदम सोप्या शब्दात ज्याला वजन वाढवायचंय त्यांनी व्यायाम थोडा करायचा आणि केळ, दूध, झोपेलाही तितकंच महत्व होते. म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टी आपले त्रयस्तंभ सांगितले, जीवनाचे 3 स्तंभ सांगितले. आहार तर पहिल्यांदा मी वर्णन केलं तुम्हाला. निद्रा म्हणजे झोप. निद्रा येतं सुखम दुःखम पुष्टिकारश बला. पुष्टी म्हणजे खाल्ल्यानंतर पुष्टी मिळणार आहे शरीराला, नाहीतर किंवा झोप घेतल्यानंतर पुष्टी मिळणार आहे शरीराला. झोप नाही घेतली तर कार्श उत्पन्न होणार आहे. त्याच्यामुळे निद्रा येतं सुखम दुःखम पुष्टिकारश बला. निद्रा घेतली तर बल प्राप्त होणार आहे, नाही घेतली तर नाही. त्यामुळे झोपेला देखील तितकंच महत्व आहे. म्हणजे ज्याला वजन वाढवायचं त्यांनी दिवसा झोपलं तरीही चालण्यासारखं आहे. ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी दिवसा झोपून चालणार नाही. त्याच्यामुळं झोपेचंही तितकंच महत्व आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगतो की ज्याला वजन वाढवायचंय त्यांनी केळ, दूध, दुपारची झोप, मांसाहार किंवा जड पदार्थ खाऊन थोडासा व्यायाम, आणि ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी प्रचंड एक्सरसाइज किंवा जास्त एक्सरसाइज आणि हलका आहार जो मी मागाशी सांगितलाय, राजगिराचा लाडू, साळीच्या लाह्या, मुगाचं वरण किंवा मुगाचं कडण, त्यानंतर वरईची भगर, आणि त्याचबरोबरीने जेवणात तूप किंवा ताक हे दोघांसाठी चालणार आहे. म्हणजे तूप जर घेतलं तर तूप वजन वाढवत नाही, तूप मेटाबॉलिझम वाढवतं. ताक जर घेतलं तर ताक हे पोटाच्या आजारांसाठी एकदम अमृता समान सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना ताक आणि तूप म्हणजे जे गरम गरम आमटी वरण भातातनं तूप घेण्याची
किंवा घेऊ शकतात त्यांनी घेतलंच पाहिजे. आणि ताकाचं दुपारच्या जेवणात जर मध्ये आधी पाण्यासारखं घुटघुट ताक घेतलं तर ते डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी चांगलं आहे. तुमचा अग्नी जेवढा चांगला आणि तुम्ही जेवढा एक्सरसाइज व्यवस्थित करताय त्या दोन्ही गोष्टीनुसार तुमचं वजन वाढवणं किंवा कमी करणं हे आपल्याला एकदम साध्य आहे. परंतु जे काय आता ट्रेंड आलेत किंवा ज्या काय चुकीच्या गोष्टी समाजात आहेत की एक्झिस्ट किंवा हेवी डाएट कोणता तरी करायचा, त्यांनी प्रचंड किंवा लवकर तुमचा वेट लॉस होतोय किंवा लवकर वेट गेन होतंय, पण शॉर्टकट नेहमी धोकादायक असतो. कुठल्याही गोष्टीचा शॉर्टकट नसावा. म्हणजे तुम्ही आज दुधाचं लगेच तुम्हाला तूप करायचंय तर ते शक्य नसतं. त्याला आधी विरजावं लागतं, दही काढावं लागतं, लोणी, ताक आणि मग तूप. म्हणजे जी काय प्रोसिजर आहे त्यानुसारच गेलेलं कधीही कायमस्वरूपी किंवा ते टिकवून राहण्यासारखं असतं. त्यामुळं मी सांगितलेली जेवढी माहिती ती व्यवस्थित ऐका. आपल्या काय चुका होत असतील तर त्या टाळा आणि एकदम वजन वाढवणाऱ्या गोष्टी करा. आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी वाढवा, ज्यांना कमी करायचे त्यांनी चांगल्या पद्धतीने वजन कमी करा. आणि आपलं आरोग्य आयुर्वेदाच्या सानिध्यात राहून आयुर्वेदाला फॉलो करून टिकवून ठेवा.